According to first property, if all the rows and columns are interchanged, म्हणजे जे सगळे रो आहेत त्यांना कॉलम लिहिलं की डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. सेकंड प्रॉपर्टीनुसार कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम, कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम जर इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होतं. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इन साइन ओनली. ओके. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपण पाहिली की जर डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम आयडेंटिकल असतील, सारखे असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम आयडेंटिकल असतील, इक्वल असतील, तर त्या डिटर्मिनंटची किंमत 0 येते. ही थर्ड प्रॉपर्टी पाहिली. आणि फोर्थ प्रॉपर्टी आपण पाहिली, if any one row or column of a determinant is multiplied by constant k, म्हणजे जर आपण डिटर्मिनंटचा कोणताही एक रो किंवा कोणत्याही एका कॉलमला कॉन्स्टंट k न मल्टिप्लाय केलं तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूच्या k टाइम्स असते. मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूच्या k टाइम्स. म्हणजे थोडक्यात या प्रॉपर्टीचा यूज करत असताना हे महत्त्वाचं आहे की जर एखादा कॉन्स्टंट डिटर्मिनंटला मल्टिप्लाय होत असेल तर तो कॉन्स्टंट कोणताही एक रो किंवा एका कॉलमलाच मल्टिप्लाय करायचा, किंवा जर कॉमन घ्यायचा असेल डिटर्मिनंटमधून बाहेर तर कोणत्याही एका रोमधून सेपरेट कॉमन घ्यावा लागतो, किंवा कोणत्याही एका कॉलममधून पण सेपरेट कॉमन घ्यावा लागतो. तसं मॅट्रिक्समध्ये होत नाही. मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय केलं की सगळ्याच एलिमेंटला मल्टिप्लाय होतो आणि कॉमन घेतलं की सगळ्यांमधूनच कॉमन घेतलं जातं. ओके. 4 प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी. प्रत्येक प्रॉपर्टीचं मीनिंग हे आपल्या माइंडमध्ये फिक्स पाहिजे. 6च प्रॉपर्टीज आहेत. एक्झाम्पल्सच्या वेळी कुठलीही प्रॉपर्टी कशाही प्रकारे आपल्याला वापरावी लागते. लास्ट 2 प्रॉपर्टीज आपण आधी पाहणार आहेत आणि मग एक्झाम्पल्सकडे वळणार आहेत. यामध्ये या प्रॉपर्टीसाठी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. ते एक्झाम्पल तुम्ही आधी सॉल्व करायचं आहे. 3 डिटर्मिनंट्स देतो, त्या 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. फर्स्ट वन इज ओके. थ्री माइनस 1 2 4 5 7 1 माइनस 1 6. हा एक डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. त्यानंतर सेकंड वन
and third one. हे 3 डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करा. आणि हा चौथा पण एक डिटर्मिनंट सॉल्व करा. फर्स्ट 110. ओके. सेकंड 35. आणि थर्ड 75. आणि फोर्थ वन fourth should be 0. सेकंड आणि थर्ड मध्ये हा जर 35 असेल तर हे 75 करेक्ट आहे. हे जर 75 असेल तर हे 35 करेक्ट आहे. चेक करून बघा. चेक करून बघा. दुसऱ्याचं 35 आणि तिसऱ्याचं 75 येत आहे. आणि चौथा जो आहे तो 0. ओके. आता यामध्ये प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे आणि प्रॉपर्टीनुसार या व्हॅल्यूजमध्ये काय रिलेशन्स आहेत ते पण पाहायचे. फर्स्ट ऑफ ऑल हे जे 3 डिटर्मिनंट दिसत आहेत, तिन्ही डिटर्मिनंटमध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्स आहे. तिन्ही डिटर्मिनंटचा फर्स्ट कॉलम सेम आहे. ओके. आणखी तिन्हीचा सेकंड कॉलम पण सेम आहे. ओके. तिन्ही डिटर्मिनंटचे फर्स्ट आणि सेकंड 2 कॉलम सारखे आहेत. आणखी आता थर्ड कॉलम आहे का सारखा? नाही. थर्ड कॉलम सेम नाहीये. तिन्ही डिटर्मिनंटचा फर्स्ट कॉलम सेम आहे, सेकंड कॉलम सेम आहे, पण थर्ड कॉलम प्रत्येकाचा वेगळा आहे. आता जरी प्रत्येकाचा थर्ड कॉलम वेगळा असला तरीही त्याच्यामध्ये
काही स्पेसिफिक रिलेशन आहे का बघा. याचा तिसरा कॉलम, याचा तिसरा कॉलम, याचा तिसरा कॉलम, काही स्पेसिफिक रिलेशन आहे का ते सापडतंय का बघा. येस, काय रिलेशन सापडत आहे. हां, सेकंडचा थर्ड कॉलम आणि थर्डचा पण थर्ड कॉलम यांचं जर ॲडिशन केलं तर हा तयार होतोय बघा. 1 + 1 2, 3 + 4 आणि 2 + 4 होत आहे बरोबर. म्हणजे दोन कॉलम्स सेम आहेत आणि जो तिसरा कॉलम आहे या कॉलम्सचं ॲडिशन केलं की हा कॉलम येतोय. आणि आता व्हॅल्यूज बघा, ही व्हॅल्यू येते 35, ही व्हॅल्यू येते 75. या 35 आणि 75चं ॲडिशन करा, किती येते बघा. येत आहे 110 बरोबर आहे. आता बघा प्रॉपर्टी काय आहे. ए डिटर्मिनंट can be expressed as, a determinant can be expressed as the sum of two determinants. Determinant can be expressed as sum of two determinants. म्हणजे एखाद्या डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. A determinant can be expressed as sum of two determinants. एखाद्या डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. पण हे लिहिण्यासाठी कंडिशन काय, तर त्याचे दोन कॉलम, कोणतेही दोन कॉलम, पहिले दोनच नाही, कोणतेही दोन कॉलम किंवा कोणतेही दोन रो ॲज इट इज ठेवायचे. जसं इथं दोन कॉलम, पहिला आणि दुसरा ॲज इट इज आहे. फक्त आपण एकच रो किंवा एकच कॉलम स्प्लिट करू शकतो. एकच रो किंवा एकच कॉलम स्प्लिट करू शकतो. येते लक्षात. एखाद्या डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. पण हे लिहित असताना त्याचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम सेम ठेवायचे. फक्त एकच रो किंवा एकच कॉलम स्प्लिट करायचा. आता ही प्रॉपर्टी उपयोगाची आहे का त्रासदायक आहे. हा एकच सोडवायचं सोडून आपण त्याला दोन दोन मध्ये कसं कन्वर्ट करणार. आणि दोन दोन मध्ये कन्वर्ट केलं की हाही सोडवावं लागेल, हाही सोडवावं लागेल. त्याच्यापेक्षा हा आहे तो एकच सोडवायचा ना, तेच बरं आहे. पण
बघा आता ह्या प्रॉपर्टीचा यूज कसा करता येईल. समजा हा फोर्थ जो डिटर्मिनंट तुमच्या समोर लिहिलेला आहे त्यामध्ये त्याला आपण दोन डिटर्मिनंटमध्ये स्प्लिट करू. आता मी काय करतो, पहिला रो म्हणजे प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा आहे आपल्याला, पहिला आणि दुसरा रो ॲज इट इज ठेवतो. आता दोन रो ॲज इट इज ठेवले अनचेंज्ड. आणि आता मी फक्त तिसरा रो स्प्लिट करतो. तिसरा रो स्प्लिट कसा करू शकतो मी, हा जो तिसरा रो मध्ये 6 आहे त्या 6ला आपण 2 + 4 लिहू शकतो, किंवा 3 + 3 पण लिहू शकतो, किंवा 7 - 1 पण लिहू शकतो, किंवा 8 - 2 पण लिहू शकतो. काय आपल्याला आवडेल ते लिहा, काही चालतंय. ओके, किंवा आपण 10 - 4 पण लिहू शकतो. थोडक्यात काय, असे दोन एलिमेंट लिहायचे की ज्यांची बेरीज एवढी येईल. ओके, किंवा आपण असंही लिहू शकतो -3 + 9. -3 आणि 9 यांचं ॲडिशन पण किती येत आहे, 6 येत आहे. लक्षात येत आहे, काही लिहू शकतो. किंवा आपण असंही लिहू शकतो 1 + 5, चालेल ना. ठीक आहे, आपण 1 + 5 लिहून टाकू त्याला. पुढे हा 3 आहे, ह्या 3ला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. 3ला आपण कसं स्प्लिट करू शकतो, 4 - 1 पण लिहिता येईल, किंवा 5 - 2 पण लिहिता येईल काही, किंवा 2 + 1 पण लिहिता येईल. ओके, 2 + 1 लिहा, 1 + 2 लिहा. ओके, शेवटी आहे हा 1. या 1ला स्प्लिट करायचं आहे. 1ला आपण 0 + 1 लिहू शकतो, ओके. 2 - 1 पण लिहू शकतो. आणखी काय लिहिता येईल, कोणाला काही आवडू शकतं, काही लिहा. -3 आणि +4 लिहिता येईल का बघा. ओके, आता मी हे असंच का लिहिले याला पण एक रिझन होतं. लिहू काहीही शकतो आपण, पण उगीच काही कशाला लिहायचं आहे. जिथं आपला काहीतरी फायदा आहे ते लिहा, जिथे काहीतरी बेनिफिट होईल असं लिहा ना. स्प्लिट करायचंच आहे, एका डिटर्मिनंटला आपण दोघांमध्ये कन्व्हर्ट करतोय, तर काहीतरी तर फायदा व्हायला पाहिजे. आता काय बेनिफिट झाला इथं सांगा बरं तुम्ही. सेकंडची व्हॅल्यू काय येईल, का, कोणते दोन रो, सेकंड आणि थर्ड, याचे दोन रो आयडेंटिकल आले. 5 1 4 5 1 4, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली 0, आणि याची पण 0 येणार, कारण याचा हा थर्ड रो आणि फर्स्ट रो बघा सारखे आहेत का. म्हणजे ऑब्झर्वेशन कसं पाहिजे लक्षात घ्या. ते एलिमेंट देण्यावरती एलिमेंट कसे आहेत आणि त्याच्यानुसार आपण त्याला कसं वापरतोय. यालाच का स्प्लिट केलं
आणि असंच का स्प्लिट केलं, कळलं आता? हा डिटर्मिनंट तुम्ही सोडवून 0 आणला, मी न सोडवता 0 आणला. हा फरक आहे प्रॉपर्टी वापरण्यामध्ये. हा तिसराच रो स्प्लिट केला आणि तो अशा प्रकारे स्प्लिट केला. बघा इथे फर्स्ट रो आणि थर्ड रो सारखा आहे, याची व्हॅल्यू 0 आली. आणि दुसऱ्या डिटर्मिनंटमध्ये सेकंड आणि थर्ड रो सारखा आहे. डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो सारखे असले, कोणतेही 2 रो सारखे असले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. आणि 0 + 0 = म्हणजे अशा प्रकारे आपण एका डिटर्मिनंटला 2 डिटर्मिनंटमध्ये स्प्लिट करू शकतो. पण स्प्लिट करत असताना महत्त्वाचं काय, प्रत्येक वेळी व्हॅल्यू 0 आणण्यासाठी स्प्लिट होईल असं नाही. हे फॉर एक्झाम्पल सांगितलं. स्प्लिट कसं करावं लागतं, त्याचे कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम सेम ठेवायचेत दोन्ही ठिकाणी, आणि कोणताही एकच कॉलम किंवा एकच रो स्प्लिट करायचा आहे. ओके. काही वेळा आपल्याला 2 डिटर्मिनंट ऍड पण करावे लागू शकतात डायरेक्टली. पण 2 डिटर्मिनंट डायरेक्ट कसे ऍड करायचे, म्हणजे हीच प्रॉपर्टी रिव्हर्स वापरायची असले तर 2 डिटर्मिनंट डायरेक्टली कसे ऍड करायचे, त्यासाठी बघायचं त्याचे 2 कॉलम किंवा 2 रो सारखे दिसतायत का. असले तर ते ॲज इट इज लिहायचे. डायरेक्ट याचा ॲडिशन, याचा ॲडिशन, याचा असं नाही होत. 2 कॉलम किंवा 2 रो सारखे पाहिजेत, ते ॲज इट इज ठेवायचे. आणि जो रिमेनिंग एकच आहे त्याचं ॲडिशन करायचं. ओके. So write down statement of this property. Fifth one, a determinant can be expressed as sum of 2 determinants. Sum of 2 determinants. Full stop. For this, we can split any one row or any one column, any one row or any one column, keeping others unchanged. म्हणजे आपण फक्त एकच रो किंवा एकच कॉलम स्प्लिट करू शकतो. स्प्लिट म्हणजे 2 भागामध्ये सेपरेट करू शकतो. तो एक स्प्लिट करायचा आणि बाकीचे मात्र अनचेंज्ड ठेवायचे, ॲज इट इज ठेवायचे, काही बदल नाही करायचा त्यांच्यामध्ये.
ओके. एका डिटर्मिनंटला दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये स्प्लिट करता येतं, पण हे स्प्लिट करताना कुठलाही एकच रो किंवा एकच कॉलम स्प्लिट करावा लागतो, बाकीचे मात्र ॲज इट इज ठेवावे लागतात. ओके. And now the last property, sixth, which is the most important property. यामध्ये सिक्स्थ प्रॉपर्टी ही ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी जे प्रॉपर्टीजवरचे एक्झाम्पल्स आहेत ते सोडवण्यासाठी कदाचित या मागच्या 5 प्रॉपर्टीपैकी एखाद्या काही प्रॉपर्टीचा वापर होणारही नाही, 1 2 3 वापरावं लागतील एखाद दुसरी, परंतु सिक्स्थ प्रॉपर्टी ही ऑलमोस्ट यूज करावीच लागते. तुम्हाला जे म्हटलं होतं की याच्यावरती तुमचा मॅट्रिक्सचा मेजर पार्ट एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा याच्यासारखाच आहे, तो कम्प्लिटली या सिक्स्थ प्रॉपर्टीवरती आहे. या सिक्स्थ प्रॉपर्टीचं मिनिंग आणि याचा यूज व्यवस्थित लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण मागच्या कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये खूप काही चेंजेस एखाद्या डिटर्मिनंटमध्ये किंवा त्याच्या एलिमेंट्समध्ये केले गेलेले नाही आहेत, परंतु या प्रॉपर्टीचा वापर करून आपण भरपूर प्रमाणात हे चेंजेस करू शकणार आहेत. आता या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट मी आधी लिहितो आणि मग एक्झाम्पल्स बघूया आपण एक एक. स्टेटमेंट कसं आहे प्रॉपर्टीचं, इफ any one row or column, रो किंवा कॉलम, एक तर रो केले की रोज, कॉलम असले की कॉलमच, एनी वन रो और कॉलम ऑफ ए डिटर्मिनंट is multiplied by some constant k. इथपर्यंतचं काम आपण फोर्थ प्रॉपर्टीमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकेल. फोर्थ प्रॉपर्टीमध्ये आपण काय म्हटलं, इफ एनी वन रो ऑर कॉलम ऑफ ए डिटर्मिनंट इज मल्टिप्लाइड बाय सम कॉन्स्टंट k, then the value of determinant changes k times the value of original determinant. बरोबर आहे, हे आपल्याला फोर्थ प्रॉपर्टीमध्ये माहित आहे. जर डिटर्मिनंटच्या कोणत्याही एखाद्या रो किंवा कॉलमला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं तर त्या डिटर्मिनंटची किंमत k टाइम्स वाढते. बरोबर, पण आता एवढंच करायचं नाहीये, इथून पुढे जायचंय. म्हणजे काय, इफ एनी वन रो और कॉलम ऑफ ए डिटर्मिनंट इज मल्टिप्लाइड बाय सम कॉन्स्टंट k and the product so obtained is added to
corresponding elements of any other row or column. म्हणजे डिटर्मिनंटच्या एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचं आणि आलेला जो प्रॉडक्ट आहे तो आलेला प्रॉडक्ट दुसऱ्या एखाद्या रो मध्ये ऍड करायचा. एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचं आणि आलेला प्रॉडक्ट दुसऱ्या रो मध्ये ऍड करायचा. आणि काय होतं, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड. यानं त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे काय पहा, आता हे नेमकं काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे ते लक्षात घ्या. थ्रू एक्झाम्पल, समजा आपण एक डिटर्मिनंट घेऊ, आधी सेकंड ऑर्डरमध्येच घेऊ, डेल्टा 2 5 -1 3. हा एक डिटर्मिनंट घेतला आपण. याची व्हॅल्यू काय येते बरं? येस, द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इलेवन. ओके, आता पहा केअरफुली. ही प्रॉपर्टी कळली की तुम्ही 2 चॅप्टरमध्ये एकदम परफेक्ट झाले, डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स. मॅट्रिक्स तर ऑलमोस्ट 70-80% एकदमच ओके, सोपाच आहे. पण जे काही 20%साठी हे लागतं एखाद्या वेळी ते पण क्लिअर होऊन जातं. डिटर्मिनंटसाठी मात्र हे लागतंच, ही प्रॉपर्टी. आता पहा प्रॉपर्टी कशी आहे. हा जो डिटर्मिनंट दिसतोय ना, आपल्याला माहिती आहे की याच्या कोणत्याही एखाद्या रोला जर आपण एखाद्या संख्येनं मल्टिप्लाय केलं की याची व्हॅल्यू तितक्या पटीनं वाढते, चौथ्या प्रॉपर्टीनुसार. म्हणजे समजा आपण पहिल्या रोला 3 न मल्टिप्लाय केलं, पहिल्या रोला 3 न मल्टिप्लाय केलं की ते काय येतात एलिमेंट? 6 आणि 15, बरोबर आहे. पहिल्या रोला 3 न मल्टिप्लाय केलं, एलिमेंट काय येत आहेत? 6 15. ओके. फर्स्ट रोला 3 न मल्टिप्लाय केलं. जर फर्स्ट रोला 3 न मल्टिप्लाय केलं आणि सेकंड रो तसाच ठेवला तर आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? येस, किती यायला पाहिजे? येस, फोर्थ प्रॉपर्टी 33 आणि सोडून पण 33 येतेच आहे. पण सोडून येण्यापेक्षा प्रॉपर्टीनुसार, म्हणून प्रॉपर्टीचा फरक लक्षात द्यायला पाहिजे.
कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन पुढे चौथ्या आणि ह्या 6व्या प्रॉपर्टीमध्येच होतं आणि ते कन्फ्युजन अवॉइड व्हावं म्हणून मी प्रत्येक स्टेपला त्याला कम्पेअर करतोय. जर एखाद्या रोला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं आणि जो बाकीचे तसेच ठेवले तर ज्यानं मल्टिप्लाय केलंय तितक्या पटीनं व्हॅल्यू वाढते. 3 मल्टिप्लाय केलं 33 झाली. ओके, पण आता आपल्याला काय करायचंय, पहिल्या रोला 3 मल्टिप्लाय करायचं आणि हा आलेला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट दुसऱ्या रो मध्ये ऍड करायचा आहे. काय करायचंय, तो प्रॉडक्ट दुसऱ्या रो मध्ये म्हणजे R2 मध्ये ऍड करायचा आहे. त्याला लिहिणार कसं आपण, R2 प्लस 3R1. याचा अर्थ काय, पहिल्या रोला 3 मल्टिप्लाय करून आलेला प्रॉडक्ट दुसऱ्या रो मध्ये ऍड करायचा आहे. पहिल्या रोला 3 मल्टिप्लाय केलं तर काय येत आहे, 6 आणि 15 बरोबर. आणि तो प्रॉडक्ट कुठं ऍड करायचा आहे, हा, मग सेकंड रो काय होईल तयार, -1 प्लस 6 म्हणजे किती, 5 बरोबर आहे. -1 प्लस 6 म्हणजे 5 आणि 15 प्लस 3 किती आला, ओके. पण आता लक्षात घ्या, पण हे करत असताना आपण ज्या रो मध्ये ऍड केलंय तेवढाच रो बदलायचा. ज्याच्यामध्ये ऍड केलंय तेवढाच बदलायचा. ज्याला मल्टिप्लाय केलंय, मल्टिप्लाय कोणाला केलंय, फर्स्ट रोला. ज्याला मल्टिप्लाय केलंय तो नाही बदलायचा, म्हणजे तो 2, 5 तसाच राहणार. आता ह्या डिटर्मिनंटची किंमत काय येते बघा, 2 × 18 36 आणि -5 × 5 किती येते, व्हॅल्यू बदलली का डिटर्मिनंटची, नाही. आपण काय केलं, पहिल्या रोला 3 मल्टिप्लाय केलं आणि आलेला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट दुसऱ्या रो मध्ये ऍड केला. पण याच्यात पहिला रो बदलला का, ज्याला आपण मल्टिप्लाय करतोय तो बदलायचा नाही. मग हे मल्टिप्लिकेशन करायचं कुठं, रफ मध्ये करायचं, किंवा ज्यांचं मन मोठं आहे त्यांनी मनातल्या मनात पण करू शकता. ज्याला मल्टिप्लाय करायचंय तो बदलत नाही, ज्याच्यामध्ये ऍड होणार आहे तो बदलतो. म्हणजे याला असं लिहिलं जातं, R2 चेंजेस. बदलला कोण, R2 बदलला, म्हणजे सेकंड रो बदलला. R2 चेंजेस ॲज. कसा बदलला, त्या R2 मध्ये आपण ऍड केलं. अर्थ लक्षात घ्या नोटेशनचा. नोटेशनचा अर्थ कळाला की प्रॉपर्टी कळाली आणि त्याचा वापर पण करता आला. R2 चेंजेस म्हणजे R2 बदलणार आहे. कसा बदलणार आहे, R2 मध्ये ऍड करायचंय. काय ऍड करायचंय, 3R1 ऍड करायचा आहे. म्हणजे ह्या R1 च्या 3 पट याच्यामध्ये ऍड करायची आहे. ओके, त्यानं डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलली का,
नाही. आता समजा मी इथं आधी नोटेशन लिहितो आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल बघा. आता C2 चेंजेस C2 प्लस 4C1. आता कॉलम, याचा अर्थ काय? पहिल्या कॉलमला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 4नी. कुठं मल्टिप्लाय करायचं? रफमध्ये किंवा मनातल्या मनात. म्हणजे C2 बदलायचं आहे का, सॉरी C1 बदलायचं आहे का आपल्याला? म्हणजे हा डेल्टा जर आपण लिहिला तर त्या डेल्टामध्ये C1 आधी लिहून टाकायचा. मल्टिप्लाय कोणाला करायचंय? नाही, मल्टिप्लाय कोणाला करायचंय? फर्स्ट कॉलमलाच. पण तरी फर्स्ट कॉलम बदलणार का? नाही, फर्स्ट कॉलम आधी लिहून टाकला तसाच. आता C1 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 4नी. C1 ला 4नी मल्टिप्लाय करू आपण. 2 इंटू 4 आणि -1 इंटू 4 रफ मध्ये लिहिलं. आणि हा प्रॉडक्ट ऍड करायचा आहे कुठे? सेकंड कॉलम मध्ये. म्हणजे बदलणार कोण? कसा बदलेल तो आता? 5 प्लस 8 13. 5 मायनस 4 5 मायनस 4 1. बघा या डिटर्मिनंटची किंमत किती येते? सॉरी, -4 मध्ये हा 3 ऍड होईल ना. -4 मध्ये 3 ऍड होईल. तर आपण सेकंड कॉलम मध्ये ऍड करतोय ना. 5 मध्ये कसं होईल? 5 प्लस 8 13 आणि 3 मायनस 4 -1. बघा आता डिटर्मिनंट सोडून. -2 प्लस 13 म्हणजे किती? व्हॅल्यू बदलली का? नाही. येते लक्षात? आता समजा कॅल्क्युलेशन असं आहे, R1 चेंजेस R1 प्लस 5R2. म्हणजे काय करावं लागेल बरं इथे आता? R2 ला म्हणजे सेकंड रो ला 5 नी मल्टिप्लाय करायचं आणि आलेला प्रॉडक्ट कुठे ऍड करायचा? म्हणजे बदलणार कोण? चेंज कोण होणार? R1. मल्टिप्लाय कोणाला करायचं? R2 ला. R2 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 5 नी. याला 5 नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं? -5 आणि 15. बरोबर आहे. आणि हा प्रॉडक्ट ऍड करायचा आहे R1 मध्ये. काय होईल सांगा बरं? करस्पॉन्डिंग 2 मायनस 5 आणि 5 प्लस 15 20. R2 बदलणार का? बघा या डिटर्मिनंटची किंमत किती येते.
-9 + 20 किती येते? 11. आता अजून एक चांगली जादू बघा मस्त. समजा हा एक डिटर्मिनंट आहे डेल्टा 5 3 7 4. किंवा ठीक आहे 7 ऐवजी आपण इथे थोडासा लहान नंबर घेऊ. ठीक आहे. काय ते कॅल्क्युलेशन 5 3 7 4 डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1 येते, बरोबर आहे. आता बघा R1 चेंजेस R1 + R2. कोण बदलणार बरं? कोण बदलणार? अरे मी वाचतानाच कसं वाचलंय? R1 चेंजेस. R1 चेंजेस म्हणजे R1 बदलणार. फक्त मी इंग्लिशमध्ये सांगतोय आणि मराठीत विचारतोय. नोटेशनचा अर्थ लक्षात घ्या. R1 चेंजेस कसा? R1 मध्ये R2 ऍड होणार, बरोबर आहे. R1 मध्ये R2 ऍड करा बरं, काय होईल? काय होईल? 12 आणि 7. पण R2 बदलणार का? काढा डिटर्मिनंटची किंमत किती येते? 48 - 49 किती आला? व्हॅल्यू बदलली का? नाही. आता समजा C1 चेंजेस C1 - C2 केलं. कोण बदलणार बरं? C1. कसा? C1 मधून C2 मायनस करायचा आहे. 5 - 3 किती? आणि 7 - 4. पण C2 बदलणार का? C2 तसाच ठेवला 3 4 3 4. बघा डिटर्मिनंटची किंमत किती येते? 2 × 4 8 - 9 = ओके. समजा आता मी असं लिहिलं R2 चेंजेस R2 - R1. यात R1 बदलणार का? मग R1 तसाच लिहिला 5 3. आता R2 कसा बदलणार आहे? R2 मधून R1 मायनस करायचा आहे. कुणामध्ये कोण ऍड होतोय आणि कुणामधून कोण मायनस होतोय नीट पहा. R2 - R1. 7 - 5 आणि 4 - 3. बघा व्हॅल्यू किती येते? याचा अर्थ इथं काय घडलंय बघा. आपण इथं 2 रो ऍड केलेत, 2 कॉलम सबट्रॅक्ट केलेत, 2 रो सबट्रॅक्ट केलेत. म्हणजे या प्रॉपर्टीनुसार आपण रो ऍड पण करू शकतो, सबट्रॅक्ट पण करू शकतो, कॉलम ऍड पण करू शकतो, कॉलम सबट्रॅक्ट पण करू शकतो.
पण कोण बदलणार आहे ते महत्त्वाचं. कारण इथं ॲड कसं आपण काय केलं थोडक्यात, R1 मध्ये R2 ॲड केला म्हणजे काय, या प्रॉपर्टीनुसार नेमकं मी टेक्निकली काय केलंय, सेकंड रोला 1 नी मल्टिप्लाय केलं आणि तो पहिल्या रो मध्ये ॲड केला. आता 1 नी मल्टिप्लाय केलं तर काही इफेक्ट होणार आहे का, म्हणजेच तो डायरेक्ट ॲड केला तर चालतोय. आणि ॲड म्हणजे फक्त ॲडच करता येतो असं नाही, सबट्रॅक्ट पण करता येतो, म्हणजे मायनस पण घेता येतो. या प्रकारे या प्रॉपर्टीचा अर्थ आहे. आता वापर कसा करायचा आहे, खूप मोठमोठ्या संख्या असतील एखाद्या डिटरमिनंटमध्ये, त्यांना लहान बनवायचं असेल तर आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे फॉर इन्स्टन्स असं गृहीत धरा की आपल्याला एखादा डिटर्मिनंट असा दिला आहे ज्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 37, 52, 41, 29, 48, 39, आता हे एवढं सगळं सोडवत बसण्यापेक्षा याचं कॅल्क्युलेशन मोठं होणार आहे आपल्याला माहित आहे. पण जर आपण याच्यामध्ये एक स्टेप केली किंवा आणखी ते आपण काय करू, 22, 41, 35. आता बघा, एवढ्या मोठमोठ्या संख्यांचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण जर इथे R1 चेंजेस R1 मायनस R2 केलं तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलणार नाही आहे प्रॉपर्टीनुसार, आपल्याला माहित आहे. म्हणजे त्याला इक्वलचं चिन्ह आपण टाकूच शकतो. आता R1 मायनस R2 केलं तर काय होईल, 37 मायनस 29 किती आले, 37 मायनस 29, 52 मायनस 48, आणि 41 मायनस 39, 2. बरोबर आहे. पुन्हा 29 मायनस 22. लगेच आपण असं पण करू शकतो, R2 चेंजेस R2 मायनस R3, म्हणजे दुसऱ्यातून तिसरा मायनस केला, काय येत आहे 7, नंतर 7 आणि 39 मायनस 35. आता मला सांगा, ह्या संख्यांपेक्षा हे बरे आहेत की नाही, संख्या कमी झाल्या, लहान लहान झाल्या. अजूनही त्याच्यात वेगळ्या एक्झाम्पलमध्ये असे आपल्याला चेंजेस करता येणार आहेत भरपूर प्रमाणात. फक्त प्रॉपर्टीचा अर्थ लक्षात घ्या की यात नेमकं काय केलं जातंय ते. आणि ज्या ज्यावेळी ही प्रॉपर्टी वापरली, सुरुवातीला या प्रॉपर्टीचा वापर इतक्या इमिजिएट पटकन जमेलच असं नाही, त्याला भरपूर प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते, तेव्हा ते जमतं. नाहीतर लगेचच आपण म्हणतो अरे हे प्रॉपर्टी खूप अवघड आहे तर मग नको आपल्याला, हे डिटर्मिनंट जमत नाही, हे येत नाही, असं नको आहे. हळूहळू प्रॅक्टिस करत करत आपण ज्यावेळी एक्झाम्पल्समधून जाऊ त्यावेळी याच्यामध्ये परफेक्शन इझिली येतं. ओके, त्या प्रॉपर्टीचं स्टेटमेंट नोट डाऊन करा, एक्झाम्पल्स आपण बघूया.